निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। राज्यातील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे। त्यामुळे आता कोणत्या नेत्यांच्या नावाची चर्चा रंगत आहे, पाहूयात या संबंधीचा हा विशेष वृत्तांत। विधान परिषदेसाठी कुणाला लॉटरी? नागपूर जिल्ह्यातून कोणत्या नेत्याची चांदी? कुणावर होणार देवाभाऊची कृपा आणि कुणाच्या गळ्यात पडणार आमदारकीची माळ? विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राजकीय गणित स्पष्ट दिसतंय। त्यानुसार भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि महाविकास आघाडीच्या इतर घटकांना 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मर्यादित राहिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। मात्र अधिक उमेदवार मैदानात उतरल्यास चुरशीची लढत पाहायला मिळू शकते। आता नागपुरातून किंवा विदर्भातून कोणत्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे, पाहूयात। राजीव पोतदार, पक्षाचा सुसंस्कृत आणि एकनिष्ठ चेहरा। दयाशंकर तिवारी, नागपूरचे माजी महापौर। अर्चना डेहनकर, पक्षनिष्ठ महिला नेत्या। प्रवीण पोटे पाटील, माजी राज्यमंत्री। निवडणूक कार्यक्रम कसा असेल, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल रोजी जारी होईल। अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल आहे, तर 2 मे रोजी अर्जांची छाननी केली जाईल, तर 4 मे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर 12 मे रोजी मतदान पार पडेल। हे मतदान सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत घेतलं जाईल आणि 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 13 मे देण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून हालचालींना वेग आलाय। उमेदवारी अर्ज आणि राजकीय रणनीतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता ही निवडणूक बिनविरोध होते की रंगतदार लढत होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।